Hello students, in previous lecture we learned about the first lesson of subject science, the living world, adaptations and classification. We already learned the adaptation concept. Adaptation means अनुकूलन. So आता आपण adaptation in plants बघणार आहोत. आपण आधी हा चार्ट बघूया. चार्टमधील पिवळ्या कलरमध्ये जो पोर्शन आहे तो वाचते मी आधी. Plant, habitat, type of root, characteristics of leaves and characteristics of stem. Plants are lotus and cactus, banyan. हे 3 प्लांट्स आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी लोटसबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. इट्स हॅबिटॅट, टाईप ऑफ रूट, कॅरेक्टरिस्टिक्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्ज अँड स्टेम. आता आपण बघू कॅक्टस. कॅक्टस म्हणजे निवडुंग. इट्स अ डेझर्ट प्लांट. इट्स हॅबिटॅट इज डेझर्ट, म्हणजे ते डेझर्टमध्ये राहणारं उगणारं प्लांट आहे. इट्स टाईप ऑफ रूट डीपली फोर्ड इन सॉईल, म्हणजे ते अगदी खोलवरपर्यंत जमिनीमध्ये जाणारं प्लांट आहे. त्याचे रूट जमिनीमध्ये खोलवर जातात. आपण जेव्हा डेझर्ट ॲडॅप्टेशन इन डेझर्ट्स प्लांट ते बघू तेव्हा तुम्हाला कळेलच. तेव्हा आपण डीपली बघूया. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्ज. कॅक्टसचे लीव्ज नसतात, त्याला लीव्ज नसतात. नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम. देअर स्टेम थिक, फ्लेशी, ग्रीन स्टेम, म्हणजे त्याचा जो स्टेम आहे तो थिक असतो, जाड असतो आणि मांसल भागासारखा असा मऊसर ग्रीन कलरचा असतो. पुढचं आहे बनियन. बनियन म्हणजे वडाचं झाड. इट्स हॅबिटॅट इज लँड. हे जमिनीवर राहणारं वडाचं झाड आहे, उगणारं. आपण सर्वांनी वडाचं झाड पाहिलेलंच आहे. देन टाईप ऑफ रूट, सम इन सॉईल, सम इन एरियल, म्हणजे ह्या वडाच्या झाडाचे जे मुळं आहेत ते जमिनीमध्ये असतात आणि काही हवेमध्ये देखील असतात. वडाच्या पारंब्या तुम्ही पाहिल्याच असतील, ज्या लोंबकळता असतात, जाडसर असतात आणि कडक असतात. तेच झाडाची मुळं असतात. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्ज. बनियनचे लीव्ज हे बिग आणि ग्रीन असतात, मोठे आणि हिरवेगार असतात. अँड अबाउट स्टेम, इट्स स्टेम इज हार्ड अँड टॉल. त्याचं स्टेम हे कठीण, जाडसर आणि उंच असतं, टॉल असतं. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की आपण हे जे प्लांट्स आहेत यांची विशेषता पाहिली आपण. त्यांचा हॅबिटॅट, टाईप ऑफ रूट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्ज अँड स्टेम्स. हे तुम्ही आता मी जे व्हिडिओमध्ये सांगितलं ते तुम्ही रनिंग नोट्स लिहून ही माहिती चार्टमध्ये लिहून घेऊ शकतात. आणि दुसरं असं की यांना डिफरन्स बिटवीनमध्ये सुद्धा लिहू शकतात. लोटस आणि कॅक्टस हे 2 प्लांट घ्यायचे आणि त्यांचा डिफरन्स बिटवीन तुम्ही लिहून काढणार. हॅबिटॅट, टाईप ऑफ फ्रूट्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्ज अँड स्टेम ह्या पॉईंटनुसार तुम्ही डिफरन्स बिटवीन लिहिणार. किंवा कॅक्टस आणि बनियन किंवा लोटस आणि बनियन हे प्लांट्स घेऊन, किंवा तुमचं जेही दुसरं तुम्ही प्लांट घेणार ते सुद्धा तुम्ही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहिणार आणि डिफरन्स लिहून काढणार. आत्ताच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये 2 डिफरन्स बिटवीन सांगते. कोणत्याही 2 प्लांट्समध्ये डिफरन्स तुम्ही लिहायचे आहेत. ओके, आता पुढे वळूया आपण. ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. व्हिजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज अ रिव्हर, ब्रूक, पॉन्ड, लेक इन युअर सराउंडिंग्स. व्हॉट डिफरन्स डू यू ऑब्झर्व बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक प्लांट्स. तुमच्या सभोवताली नदी, ओढे, तलाव जे आहेत त्या जलाशयांना तुम्ही भेट द्या आणि त्या जलाशयांमध्ये जे काठावर असणारे जमिनीवरील झाडं किंवा वनस्पती आणि पाण्यामधील वनस्पती यांच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो हे तुम्ही बघा, किंवा पाहिलंही असेल, तुम्हाला माहितीही असेल. आपण बघूया. Some of the aquatic plants are firmly rooted in soil at the bottom of the water bodies. काही जलाशयांमध्ये काही वनस्पती, ह्या वनस्पतींची मुळे ही तळाशी मातीमध्ये रुजलेले असतात पूर्ण. Their stems are submerged while leaves and flowers float on the surface. त्यांची जे स्टेम्स आहेत ते पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेले असतात
आणि त्यांची पानं आणि फुलं मात्र पाण्यावर तरंगत असतात. हाऊएव्हर सम प्लांट्स आर एंटायरली अफ्लोट. तर काही प्लांट्स हे पूर्णपणे पाण्यामध्ये तरंगत असतात. इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे की काही प्लांट्स हे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. त्यांची मुळंसुद्धा पाण्यामध्येच आहेत, ते मातीमध्ये नाहीत. देअर रूट्स आर अँकर्ड इन द सॉईल, आर नॉट एंकर्ड इन द सॉईल. त्यांचे मातीमध्ये मुळं नसतात. The surfaces of leaves and stems of many aquatic plants are covered with a waxy layer. पाण्याच्या तळाशी जर पाहिले तर काही आपल्याला वनस्पती दिसतात. कमळ आणि जलपर्णी अशा वनस्पतींचे देठ मऊ आणि पोकळ व लवचिक असतात. त्यांची पानाची अशी रचना केलेली असते की झाडाच्या पानावर व्हॅक्सी लेयर असतो, म्हणजे चिकट असा मेणसट पदार्थ लागलेला असतो. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. आणि ह्या काही वनस्पतींचे झाडाची पानं अरुंद आणि रिबनसारखी पातळ असतात. This shape helps them to withstand fast currents of water. आणि हा जो त्यांचा शेप आहे तो रिबिनीसारखा पातळ आणि अरुंद, हा पाण्याच्या वेगवान प्रवाहामध्ये ते घट्टपणे रुजून राहण्यासाठी मदत करतो किंवा त्या पाण्याचा वेगवान प्रवाह त्यांना सहन करण्याची शक्ती देतो. एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पेट्युअल्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. एअर स्पेसेस म्हणजे काय? हवेच्या पोकळी. आता झाडाच्या पानांमध्ये किंवा खोडामध्ये, स्टेममध्ये सुद्धा हवेच्या पोकळी आहेत. इथे फिगर नंबर 1.3 बघा तुम्हाला दाखवलं आहे. हे आहे लोटस स्टॉल, म्हणजे लोटस ह्या प्लांटचं स्टेम आहे ते, आणि इथे त्याच्या बाजूलाच लोटसचं लीव्ज आहे, लीव दाखवलेले. तर त्याचं पेट्युअल्स दिसतं आहे. तर हे पेट्युअल्स किंवा स्टेम याच्यामध्ये एअर स्पेसेस आहेत आणि ह्या एअर स्पेसेसमुळे वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. पुढे आपण बघूया ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स, म्हणजे वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन बघायचं आहे. टेक 2 potted plants, one a cactus and the other a leafy plant. Tie plastic bags loosely around the leaves of these plants and keep them in sunlight from early in the morning. In the afternoon, bring those pods into the classroom and observe them. हा तुम्ही एक्सपेरिमेंट ऐकल्यानंतर तुम्हाला आठवलं असेल की इयत्ता 6वीला देखील आपण असा एक्सपेरिमेंट केला होता. एक लेफी प्लांट घेतला होता आणि त्याला कॅरी बॅग लावून आपण एक दिवस बाहेर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आपण ऑब्झर्वेशन केलं होतं. मी आता हे सांगते तेव्हा तुम्हाला आठवतही असेल, डोळ्यापुढे आलंसुद्धा असेल की आपण काय पाहिलं होतं. तर त्या प्लास्टिक बॅगला आतून पाण्याचे थेंब जमा झालेले आपण पाहिले होते. पण आपल्या ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला 2 प्लांट घ्यायचे. वन इज कॅक्टस अँड अदर इज अ लिफी प्लांट. आणि याच्यामध्ये आपल्याला एक्सपेरिमेंट करून बघायचं आहे की कोण जास्त पाणी उत्सर्जन करतं, कोणतं प्लांट पाणी जास्त उत्सर्जन करतं. आता हे पुढचा जर टॉपिक पाहिला तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कोणत्या प्लांटने जास्त पाणी उत्सर्जन केलेलं असेल. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. आणि ह्या दोन्ही बॅग्समध्ये सेम क्वांटिटीचं पाणी जमा झाले की एखाद्यामध्ये कमी, दुसऱ्यामध्ये जास्त. तुम्ही आता घरी आहात तर घरी पण हा प्रयोग करू शकतात. आणि पुढचा टॉपिक पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या कॅरीबॅगमध्ये जास्त पाणी आलं असेल आणि कोणत्या कॅरीबॅगला कमी आलं असेल. पुढे बघूया आपण. डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस or their leaves are like small needles or have been modified into thorns. वाळवंटी वनस्पतींना पानं नसतात, ती खूप बारीक सुईसारखी असतात. जर असतात तर ती पानं सुईसारखी असतात आणि त्यांचं काट्यांमध्ये रूपांतर झालेलं असतं. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॉपरेशन. आणि म्हणूनच ते इव्हॉपरेशनद्वारे म्हणजे बाष्पीभवनाद्वारे, पाण्याच्या वाफेच्याद्वारे खूप कमी पाणी बाहेर टाकतात. द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड इज देअरफॉर फ्लेशी.
ह्या कॅक्टसचा स्टेम पाणी व अन्न साठवून ठेवतो आणि त्यामुळेच तो असा मांसल भागासारखा दिसतो, मऊ मांसल दिसतो तो. इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवले मी बघा, हे कॅक्टस आहे 1.4 मध्ये. त्याला थॉर्न्स आलेले म्हणजे काटे आलेले, तेच पानांचं काम करतात ते. देअर रूट्स पेनेट्रेट डीप इंटू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. आणि त्यांची जे रूट्स आहेत ते डीपली सॉईलमध्ये जातात. का जात असतील बरं? तर वरती पाणी नाहीच आहेत ना, कारण वाळवंट आहे. वाळवंटात पाण्याचं खूप कमी प्रमाण असतं आणि आपल्याला मातीची ही कॅरेक्टरिस्टिक्स माहिती आहे की माती पाणी धरून ठेवते, अगदी खोलवरपर्यंत पाणी धरून ठेवते आणि मग त्याचा तो उपयोग ते स्टेम घेतात किंवा रूट्स घेतात. ते रूट्स खोलवरपर्यंत खाली गेलेले असतात जमिनीमध्ये पाण्याच्या शोधासाठी. देअर इज अ थिक लेअर ऑफ अ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम्स ऑफ दिस प्लांट्स टू. आणि ह्या वनस्पतींच्या खोडावर देखील मेणसट पदार्थाचा किंवा असा चिकट पदार्थाचा जाड थर असतो. का राहत असेल बरं? कारण ह्या स्टेममध्ये, ह्या खोडामध्ये जे पाणी आहे त्याचं जास्त इव्हॉपरेशन होऊ नये म्हणून त्यासाठी सुद्धा त्याचा हा मेणसटसारखा किंवा चिकटसारखा जाड थर राहत असतो. आता आपण बघूया ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स. हिम प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन अ स्नोई रिजन. ह्या हिम प्रदेशातील वनस्पतींना असा उतरता भाग का राहत असेल हे आपल्याला बघायचं आहे. प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स मेनली इन्क्लूड कॉनिफेरस लाईक देवदार अँड पाईन. म्हणजे सूचीपर्णी जातीचे जे झाडं असतात ते हिम प्रदेशामध्ये दिसतात. त्यापैकी देवदार आणि पाईन हे सूचीपर्णी वृक्ष आहेत. इथे फिगर नंबर 1.5 मध्ये दिलेलं आहे. चित्रामध्ये बघा, तुम्हाला दाखवते. तर उतरत्या छपरासारखा आकार आहे त्या झाडाला. का असेल बरं तो आकार, हे आपण पुढे बघूया. These trees are conical in shape due to their sloping branches. ह्या झाडांना त्यांचा शंकूसारखा आकार असतो. त्यांच्या फांद्यांची रचना देखील ही उतरती असते, उतरत्या छपरासारखी. In the heavy snowfall and cold, these regions, their conical shape prevents the snow from accumulating on the tree and the thick bark helps the tree to withstand the cold. आणि ह्या प्रदेशामध्ये खूप प्रमाणाच्या बाहेर जे स्नोफॉल होतं, तसेच खूप थंडीसुद्धा असते. मग ह्या थंडीमुळे किंवा स्नोफॉलमुळे झाडांना इजा होऊ नये किंवा झाड त्याच्यामध्ये तग धरून राहण्यासाठी शंकूच्या आकाराचा आकार त्या वनस्पतींना दिलेला आहे. त्यामुळे बर्फ तिथे साचून नाही राहत. आणि थिक बार्क म्हणजे काय? जाड साल. त्या झाडांना जाड साल असते, त्यामुळे जाड सालीमुळे ते एवढ्या थंडीमध्ये सुद्धा तग धरून राहतात. इथे फिगर नंबर 1.5 मध्ये तुम्ही हे देवदार ट्री पाहिलंच आहे. पुढे जाऊया आपल्या पुढच्या टॉपिकला, ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन्स. आपण बघणार आहोत जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट. झाडांचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. वृक्ष, झुडूप आणि रोपटे. आपण इयत्ता 6वीला पाहिलेलं आहे. वृक्ष, झुडूप, रोपटे, वेली यांच्यामध्ये काय फरक आहे आणि ते कशा प्रकारे वाढतात हे आपण 6वीला पाहिलेलंच आहे. दिस प्लांट्स कम्पीट अमंगस्ट देमसेल्व्स फॉर सनलाईट. आणि हे सगळे जे प्लांट्स आहेत ते एकमेकामध्ये शर्यत लावतात, जणू स्पर्धा लागते त्यांच्यामध्ये. कशासाठी? तर सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी. जो वरती जाईल त्याला जास्त सूर्यप्रकाश मिळेल, अशा त्यांची जी स्पर्धा लागलेली असते वर जाण्यासाठी. Hence, trees grow tall to get sunlight and climbers and vines grow to a great height with the support of trees. आणि म्हणून मग ह्या शर्यतीमध्ये, ह्या त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये झाडं म्हणजे वृक्ष हे जिंकतात
ते जंगलामध्ये सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी उंच उंच वाढतात. बघा इथे फिगर नंबर 1.6 मध्ये दिले. उंच उंच काही झाडं आहेत, काही कमी उंचीचे आहेत, तर काही अगदी खुरटे किंवा झुडपे आहेत, रोपटे आहेत, हे दिसत आहे तुम्हाला. आणि काही वेलीसुद्धा दिसत आहेत ज्या उंच झाडावर वाढलेल्या आहेत, त्यांना क्लाइंबर्स म्हणतात. क्लाइंबर्स अँड वाइन्स. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम्स of some climbers is an example of adaptation. Spring like tendrils म्हणजे स्प्रिंग सारखं जे गोल गोल असतं एक वेलीला, तुम्ही पाहिलं असेल. वेल कोणकोणत्या प्रकारचे पाहिल्यात तुम्ही? भोपळ्याचं, कलिंगड, गारवेल, अमरवेल किंवा द्राक्ष, आणि फळभाज्या म्हटलं तर मग गिलके, दोडके यांचे वेल तुम्ही पाहिलेलेच असतील. त्याला स्प्रिंग लाईक बारीक असं धागा असतो आणि त्या धागाद्वारे ते दुसऱ्या झाडावरती वेल चढत असते. तर ह्या वेलीला, काही वेलींना खोडांवर असणारे हे तणाव म्हणजे ते खोडांचं अनुकूलनच म्हणावं लागेल. ते त्या झाडांसाठी ते ॲडॅप्टेशन आहे त्या वेलीसाठी, की निसर्गाने त्याला ती एक वरदान दिलेलं आहे की ते स्प्रिंग लाईक टेंड्रिल्सवर ते वरती चढतात. आता आपण बघणार आहोत ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स म्हणजे गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. डायव्हर्स टाइप्स ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड्स म्हणजे ह्या गवताळ प्रदेशामध्ये खुरटी, झुडपे व गवताचे विविध प्रकार आपल्याला दिसत असतात. फायब्रस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. ह्या ग्रासेसचे जे रूट्स असतात, मुळं असतात, ते तंतुमय असतात आणि त्याच्यामुळे सॉइल इरोजन हे कमी प्रमाणात होतं किंवा सॉइल इरोजनला ते थांबवतात, धूप थांबवतात. ग्रासेस इन द इक्वेटोरियल रिजन आर व्हेरी टॉल. इक्वेटोरियल म्हणजे विषुववृत्तीय. आपण भूगोलामध्ये शिकलेलं आहे विषुववृत्त कुठे आहे ते पृथ्वीच्या मध्यभागी. आणि ह्या रिजनमध्ये जे ग्रासेस आहेत ते अगदी उंच प्रकारे उंच वाढतात. जसे वृक्ष उंच वाढतात तसे ते ग्रास पण उंच असतात. ॲनिमल्स लाईक टायगर, इलेफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रासेस. आणि ह्या उंच ग्रासेसमध्ये टायगर, एलिफंट्स, डिअर हे प्राणी तिथे लपलेले असतात किंवा तिथे त्यांचं वास्तव्य असतं. हाऊएव्हर ग्रासेस इन कोल्ड रिजन्स आर व्हेरी शॉर्ट. आणि त्या मानाने जे ग्रासेस म्हणजे थंड प्रदेशातील ग्रासेस हे शॉर्ट असतात, कमी उंचीचे असतात. ॲनिमल्स लाईक द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. आणि ह्या कमी उंचीच्या ग्रासेसमध्ये आपल्याला सस्यासारखे प्राणी तिथे आढळत असतात. Animals like rabbit are found in such grasses. Vast meadows are found in hilly areas as well as plains. Meadows means कुरण. जिथे खूप प्रमाणाच्या बाहेर मोठ्या जागेवर गवत उगलेलं असतं त्याला कुरण म्हणतात. मग हे कुरण डोंगर उतारावर म्हणजे हिली एरियाजमध्ये दिसतं किंवा मग प्लेन्स म्हणजे मैदानी प्रदेशामध्ये सुद्धा कुरणे असतात. आता आपण पुढच्या टॉपिकला जाऊया. जास्त प्रमाणाच्या बाहेर व्हिडिओ वाढायला नको म्हणून आपण थोडं धावतं घेऊया. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व अँड नोट डाऊन द ॲडॅप्टेशन्स इन द पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक पोटॅटो, ग्राउंडनट, याम, वॉटर हायसिंथ, अलय, ॲकेसिया, कॅरट्स, ओनियन, बीट, बिटर गोर्ड, ग्रेपवाईन एक्सेट्रा अँड अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स. म्हणजे हे जे सगळे जे प्लांट्स आहेत किंवा बटाटा, भुईमुग, सुरण, जलपर्णी, बाभूळ, गाजर, कांदा, बीट, कारले हे जे तुमच्या सभोवतालचे जे वनस्पती आहेत ह्या वनस्पतींच्या अवयवांमध्ये अनुकूलन झालेले तुम्ही पाहिले आहे. त्याचं निरीक्षण कधी केलेलं आहे का ते बघायचं आहे तुम्हाला. हा तुम्हाला होमवर्क आहे असं समजा. तुम्हाला निरीक्षण करायला सांगितलेले आहे. आता पुढचं टॉपिक आपण बघणार आहोत. हा शेवटचाच टॉपिक आहे. हा प्लांट्सशी रिलेटेड असल्यामुळे तो आपण आत्ताच घेतो आहे. पुढचा टॉपिक आपला असणार आहे ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता आहे ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन
ऑफ फूड इन प्लांट्स म्हणजे अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेले अनुकूलन. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉफिक. काही मोठ्या प्रमाणात सगळेच वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत. त्या जमिनीवर स्थिर असतात आणि स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी का? फोटोसिंथेसिसद्वारे ते आपलं अन्न तयार करत असतात. हाऊएव्हर प्लांट्स लाईक डॉडर, कास्कुडा म्हणजे अमरवेल, प्लांट्स लाईक डॉडर आर पॅरासिटिक. पॅरासिटिक मीन्स परपोषी. परपोषी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे किंवा दुसऱ्यावर पोषण करणारे. द प्लांट बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम्स. इथे फिगर 1.8 मध्ये कास्कुटा प्लांट आपल्याला दिसत आहे. तुम्हाला दाखवते मी. ही जी वायर लाईक स्प्रिंग आहे ही आहे अमरवेल. इट इज लीफलेस अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. ह्या वायर लाईक येलो वायरला आपल्याला झाडाची पानं दिसत आहेत का? नाही. ही लीफलेस असते आणि लीफलेस असल्यामुळेच ही फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकत नाही. मग फोटोसिंथेसिस करू शकत नाही म्हणजे मग पोषण कशावर होईल? दुसऱ्या वनस्पतीवर. हाऊएव्हर इट हॅज हस्टेरियल रूट्स फॉर ॲब्झॉर्बिंग न्यूट्रिएंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. आणि म्हणूनच ह्या प्लांट्सच्या रूट्सला शोषक असे दिलेले असतात. शोषून घेणे म्हणजे काय? हवा किंवा पाणी शोषून घेणे हा प्रकार तुम्हाला माहिती आहे. तर ह्या वनस्पतीला चूषक मुळे दिलेले असतात. त्यांच्या मधून ते आपली जी आधारक वनस्पती आहे, होस्ट प्लांट आहे, तिच्या रसवाहिन्यांमधून, जलवाहिन्यांमधून ते अन्न आणि पाणी शोषून घेतात. बघा इथे 1.8 मध्ये दिलेलं आहे. ही जी येलो कलरचं वायर टाईप जे आहे ती आहे अमरवेल आणि जे ग्रीन कलरचं दिसते इट इज कॉल्ड होस्ट प्लांट. हे होस्ट प्लांट आहे आणि याच्यावरती अमरवेल जगत आहे. देन नेक्स्ट फंगी. फंगी डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंगी म्हणजे कवक, बुरशी याच्यामध्ये क्लोरोफिल नसल्यामुळे ते त्यांचं अन्न तयार करत नाही. ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करत नाही. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूडस्टफ्स लाईक भाकरी अँड ब्रेड. ते आपलं अन्न तंतुमय पदार्थांपासून म्हणजे भाकरी, ब्रेड वगैरे याच्यापासून आपलं अन्न मिळवत असतात. दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. आणि त्यांना बुरशीला मुळांसारखे तंतुमय असं रूट्स असतात. ते त्याच्याद्वारे आपले अन्न शोषून घेत असतात. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. वनस्पतींना त्यांच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉईल विच इज डिफिशियंट इन नायट्रोजन लाईक ड्रोसेरा, व्हेनस फ्लायट्रॅप, पिचर प्लांट एक्सेट्रा फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट. ज्या जमिनीमध्ये नायट्रोजन नसते किंवा नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी ज्या वनस्पती वाढतात, उदाहरणार्थ ड्रोसेरा म्हणजे घटपर्णी, व्हेनस फ्लायट्रॅप अँड पिचर प्लांट ह्या अशा प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्या तिथे वाढत असतात. आणि मग ह्या अशा वनस्पती इन्सेक्टवर आपलं अन्न भागवत असतात किंवा आपलं पोषण करत असतात. इथे फिगर नंबर 1.9 मध्ये व्हेनस फ्लायट्रॅप हे प्लांट दिसत आहे तुम्हाला. ही वनस्पती, तिचा आकार आणि तिची रचना इतकी छान आहे आणि ह्या रचनेला भाळूनच ते इन्सेक्ट, ते किडे तिकडे आकर्षित होतात, अट्रॅक्ट होतात. आणि तुम्हाला हे मी सांगते तेव्हा आठवलं असेल की आपल्या शाळेमध्ये आपण असा व्हिडिओ पाहिला होता. तेव्हा आपण पाहिलं होतं की वनस्पती कीटकांना कसं भक्षण करतात हे आपण पाहिलं होतं. Adaptations are seen in these plants which serve to attract insects and hold them captive.
अशा वनस्पतींमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलांमध्ये अनुकूलन झालेले असते. बघा इथे ॲट्रॅक्टिव्हपणा दिसतोय आपल्याला ह्या प्लांटचा. इथे मी गोल केलं आहे ते तिथे खूप छान सुंदर दिसते आणि खरं तर हाच ट्रॅप आहे त्या प्लांटचा. ह्या इथे एखादं कीटक बसलं की तो जो उघडा दिसलेला भाग आहे त्या पानाचा तो पटकन बंद होतो आणि त्या कीटकाला ते प्लांट तिथे खाऊन टाकत असतं. अशा प्रकारे आपण आज ॲडॅप्टेशन इन प्लांट्स पाहिलेलं आहे. ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स, स्नोई रिजन प्लांट्स, फॉरेस्ट प्लांट्स, ग्रासलँड प्लांट्स हे एवढी माहिती आपण पाहिली आहेत. आणि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स.